श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये आणि स्वामींची असणाऱ्या भक्तीमध्ये. खरोखर श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींचे चमत्कार तर होतच असतात, परंतु स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या सावलीसारखे पाठीशी असतात. कधीही आपली साथ सोडत नाहीत. जेव्हा एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली की स्वामी त्या हाकेला धावून येत असतात. एखादा व्यक्ती आयुष्यात संकटे आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत म्हणून जरी स्वामींच्या सेवेत आला असेल तरी हरकत नसते, परंतु सेवा करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली सेवा ही नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचत असते. फक्त भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही किती सेवा करता आणि तुम्ही ईश्वराला किती ध्यान करता हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या वेळा तुम्ही ईश्वराचं, भगवंताचं, आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करता तेवढ्या वेळेस स्वामी आपल्या भक्तांच्या समोर येत असतात. परंतु श्री स्वामी समर्थ हे अदृश्य आहे, सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत. त्यामुळे स्वामी हे कधीही आपल्या भक्तांच्या समोर जरी जसे नाव घेतल्यानंतर येत असतात, परंतु ते जाणवत नाही. जेव्हा भक्त एखादा मनापासून स्वामींना म्हणतो की स्वामी मला तुमचं दर्शन हवं आहे, मला तुम्ही दाखवा की तुम्ही माझ्या आसपास आहात, तेव्हा मात्र स्वामी एखादी वाऱ्याची झुळूक बनून सुद्धा त्या भक्ताला स्पर्श करून जात असतात आणि दाखवून देतात की मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. खरोखर श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना कोणताही भक्त असा राहत नाही की ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार होत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला असे धावून येतात की अशक्य गोष्टी शक्य सुद्धा करत असतात. एवढे आपल्या सर्वांचे श्री स्वामी समर्थ हळव्या मनाचे आहेत आणि जेव्हा स्वामींचा एखादा चमत्कार होतो, एखादा अनुभव एखाद्या भक्ताच्या आयुष्यात येत असतो, तेव्हा तो मात्र खूप अनमोल असतो. आणि स्वामींनी साक्षात आपल्यासाठी वेळ काढणं ही साधी गोष्ट नाही. आणि जेव्हा स्वामींचा साक्षात्कार होत असतो किंवा स्वामींचा अनुभव, चमत्कार जेव्हा स्वामी करत असतात तेव्हा ते क्षण खूप अनमोल असतात. आणि हेच भक्तीचे फळ असते. निस्वार्थ भावनेने जेव्हा स्वामींना हाक मारताना त्या हाकेला स्वामी कशा प्रकारे धावून येतात आणि आपल्या भक्तांना कशा प्रकारे संकटातून बाहेर काढत असतात, हे प्रत्येक स्वामी भक्तांच्या अनुभवातून शिकायला भेटत असते. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जीव घेणा प्रसंग आला आणि त्या ताईंना स्वामींनी कशा प्रकारे बाहेर काढलेला. तर त्या ताईंचं नाव हे देवकी सुदाम जाधव आहे आणि त्या राहणाऱ्या कळंबोली येथील आहेत. चला तर या सुंदर अशा ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी चमत्कार केलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो, श्री स्वामी समर्थ. ताई, तुमची युट्यूब वर चॅनल बघितलं मी, हा, तिथून नंबर घेतला. बरं बरं. मला अनुभव सांगायचं होतं. माझ्या अंगात काटे आले बघा सांगितलं होतं. म्हणून मी फोन केला तुम्हाला. हा हा हा. ते युट्यूब वर कसं जायचं ते मला माहिती नाही ना, हा हा. म्हणून फोन लावलं. बरं बरं, असू द्या, नाही काही हरकत नाही ताई. नाव सांगायचंय का तुम्हाला? हा, सांगते. हा हा, सांगा ना. देवकी सुदाम जाधव. हा हा, सुभाष जाधव ना? सुदाम देवकी सुदाम जाधव. हा हा हा, बरं बरं. आणि जिल्हा तालुका काय सांगायचंय का, राहतं ते ठिकाण काय? मी डोंबिवलीला राहते. बरं बरं, चालेल. कधी आला तुम्ही स्वामींच्या सेवेत, कसे आला? तुम्ही कुठे राहता ताई? मी सातारा जिल्ह्यात राहते. तिकडे आहे का? हा हा. आमचं गाव आहे ना, 40 गाव आहे. आम्ही इकडे राहतो मुंबईला. हा हा हा. स्वामींचं म्हणजे कसं, आता माझं काय 2-3 महिने झाले स्वामी सेवेत तिला आले. जास्त मानते मी. हा हा, अरे वा. म्हणजे मला अनुभव आला ना,
माझी मुलगी करते स्वामी समर्थाचं. तिला 2-3 वर्ष झाले. हा हा. अरे वा. मग तिनंच सांगितलं का तुम्हाला सेवा कर म्हणून स्वामींची? हा, तिने ना म्हणजे तिच्या बिल्डिंगच्या खाली भरायचं ते दर गुरुवारी. हा हा. मग तिला मी ओरडायची, तू मुलाला का नाही पाठवत? लहान मुलांचं गुरुवारी स्वाध्याय भरायचं तिथं हा हा. स्वामींचं. हा हा. मग मी बोलायची, त्या मुलाला पाठवायचं, का नाही पाठवत? असं करत करत मग मुलगा जायला लागला. हा मुलगा तिचा 5 वर्षाचा आहे. हा हा. मुलगा जायला लागला, मग त्याचं तारक मंत्र ते सगळं पाठ झालं त्याचं अरे वा. मुलांचं. हा हा. मग त्याला तिथं चांगलं ते आरती बिरती सगळं करायला लागलं. हा. मग त्यांनी त्याला ते सद्गुरूंनी त्याला मोठं स्वामी समर्थाचं आईचं रूपाचा फोटो असतो बघा, हा हा हा. तो दिलेला त्याला गिफ्ट. अरे वा. कोणी दिला? त्या स्वामी समर्थाचं हे घेता ना ते आईनी. हा हा हा. अरे बापरे. कसा दिला म्हणजे कोणाच्या मार्फत दिला का? म्हणजे त्याचे तारक मंत्र पाठ झाले, आरती चांगली घेतो तो. हा म्हणजे दर गुरुवारी टायमावर येतो, चांगलं बोलतो म्हणून हा हा. दिलं अरे वा. त्याला. म्हणजे त्याला केंद्रातून भेटलं. केंद्रातून दिलं. हा. अरे वा. हा. हम्म. आणि मग नंतर माझी मुलगी माझ्या घरी आली होती. मग ती मठामध्ये गेलती. मग तिथून मला मूर्ती आणून दिली. हा मग मी तिला फुकट नाही घेतलं. मी पैसे दिले 250 रुपये तिला. हा हा. मग माझी मंदिरात मूर्ती आणून ठेवली. त्यापासून माझं चांगलं होतंय. अरे वा. पण बरेच मोठे मोठे संकट आले ताई. हा हा. पण त्या देवाने माझं सगळं संकट दूर केलं. हा हा. म्हणजे काय संकट आले होते तुमच्यावरती? संकट म्हणजे माझ्या नवऱ्याला चाकू मारून दिलं होतं दुसऱ्या माणसाने. अरे म्हणजे वाचन म्हणून असं शक्यता नव्हती. म्हणजे अरे बाप. 3 ठिकाणी चाकूनी वार केलेलं. अरे देवा. हा. मग चाकूनी वार केलं. मग त्याला आमदारने त्याला ऍडमिट केलं. हा आमदार डॉक्टरला म्हटलं, मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलं. मग आमदार बोलायला लागलं, त्याला काय बी करून वाचव म्हणे, माझा माणूस आहे. किती पैसे लागू दे, काय लागू दे, ते मी भरण म्हणे. हा हा. मग त्याला ऍडमिट केलं. मग 8 दिवस त्याला दवाखान्यात आयसी मध्ये होता तो. 6 दिवस हा. आयसी मध्ये 6 दिवस होता. आणि मग त्याला बाहेर काढलं. हम्म. मग दवाखान्यात होतो. रात्री मी घरी यायची. हा मुलगा माझा दवाखान्यात तो थांबायचा. मला नाही थांबू द्यायचा तो तिथं. हा हा. मग मी संध्याकाळी आली, दिवा लावायची, मंदिराकडे रडायची देवाजवळ बसून. हा स्वामी असं काय झालं माझं लई उलट झालं, आता काय करू मी? माझा नवरा वाचला नाही तर मी काय करायना, असं रडायची मी. हा हा. आणि असं झोप लागायची नाही मला. हा हा. रात्रभर असं जागून आम्ही दिवस कसं तरी काढायचो. हा हा. बापरे. मला रडू. नाही नाही, रडू नका ताई. ऐका ना, तुम्ही रडू नका. तुम्ही जरा शांततेत सांगा, कारण ऐकणाऱ्या लोकांना पण तुम्ही सांगितलेलं समजलं पाहिजे ना. हो. हम्म. नंतर मग मला आहे ना, मी तांब्या भरून ठेवते पाणी स्वामीजवळ. हा हा. देवाला म्हणायची काहीतरी चमत्कार मला दाखव, हा हा. असं बोलायची मी. हा हा. मग त्यांनी ना मी झाकून ठेवायची तांब्या. मला तो झाकण आहे ना, मी सकाळी पूजा करायला गेली तो झाकण खाली पडून जायचा. अरे मग मी माझी बहिणीला बोलली, मी म्हटलं ताई असं काय होतंय, मी झाकून ठेवते पाणी ना उघडं कसं काय होऊन जातं? म्हणजे झाकण खाली पडायचं का तांब्या खाली पडायचा? तांब्या नाही, झाकण, वरचं हा झाकण. हा हा. बापरे. म्हणजे स्वामी येत होते पाणी प्यायला. हा. अरे वा. मग मी असं 2 दिवस झालं. मग दुसऱ्या दिवशी मी स्वामींना बोलली, काय संकेत जर असेल हा तर उद्या तुम्ही झाकण त्याच्यावरचं काढू नका. हा. मग मी हे पाणी नेऊन माझ्या मिस्टराला मी पाजन म्हटलं दवाखान्यात नेऊन. अरे वा. हा हा. असं मी बोललेली, तर मग ते झाकण पडलं नाही त्या दिवशी. अरे वा. हा, किती त्या छान दिवशी ताई. पडलं नाही.
हा हा, म्हणजे मग ज्या दिवशी तुम्ही स्वामींना सांगितलं त्या दिवशी हा मात्र बघा ना कसं झाकण पडलं नाही खाली. हा हा अरे वा. त्या दिवशी पडलं नाही. हा हा मग मी नेऊन मग ते पाणी आहे ना माझे नवऱ्याला पाजलं मी हा पाणी. हा हा. आणि त्याच्यानंतर मी मठात गेली. मठात मी पुरणाच्या पोळ्या दान करून आली. अरे वा. म्हणजे आणि मग दुसऱ्या गुरुवारी गेली केळी नेलेलं. तिसऱ्या गुरुवारी मग माझ्या नवऱ्याला सोबतच नेलेली मी. घरी आणलं ना त्याच्यानंतर. अरे वा, म्हणजे एवढ्या लवकर लगेच चांगले झालेत. मग केळी नेलेली, फुल घेतलेलं गुलाबचं आणि हा. त्यांना सांगितलं मी तुम्हीच चढवा म्हटलं. हो ना हो ना, बरोबर आहे. बरं झालं त्यांना पण हा स्वामींच्या दर्शनाला नेलं. मग दत्त जयंती होती. मग मंदिरात मी नारळ ठेवलेलं. हा हा. मग ते दत्त जयंतीला मग त्या मंदिरात मग ते दान केलेलं. अरे वा. हा हा. नाही पण आणि बघा ना मग ताई. दिवामध्ये पण असं चमत्कार होतो. हा हा. वेगळं प्रकारचं दिवा होऊन जातो. आकार वगैरे येत असते. हा अरे वा. कधी गुलाबचं फुल होतं, कधी पिंडासारखं होतं, हा कधी तिरसूळ होऊन जातं. हा हा हा. अरे वा. म्हणजे तुम्ही केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आहे, ते स्वामी संकेत देत आहे. हो. हा हा. तर एवढं मला अनुभव आला तरी मी काय एवढं जात नाही. हा माझं इच्छा झाली ना, माझं काम आवरलं ना, मग मी मठात जाऊन येते. हा हा हा. तुम्ही पण काय मी काय माझ्या मंदिरात मी रोज जाते. हा हा हा. तुम्ही काय काय करता दररोज स्वामींची सेवा? तेव्हा मी शिकलेली नाहीये. मी फक्त माळ जपते, स्वामींचं नाव घेते हा आणि तारक मंत्र माझं टीव्हीवर दिवसभर चालू राहतो. हा हा. मला वाचता नाही येत ना ताई एवढं. हा हा. नाही, खूप छान अनुभव येतात ताई स्वामींच्या सेवेमध्ये. हो. लय म्हणजे अनुभव आला मला. हा हा. आमचा कुळदेव तुळजापूर आहे. हा तुळजापूर आम्ही वर्षातून जातो. हा हा. आणि स्वामी आईचं पण रूप आहे ना ताई. आपण नवरात्रीमध्ये स्वामींना 9 रूपांमध्ये पाहतो. हो 9 दिवस मी उपास करते, घट बसवते. हा हा हा. नाही, खूप छान आहे ताई. आणि तुमचा अनुभव सुद्धा स्वामींनी खूप सुंदर दिलाय. जिथे सांगितलं होतं की त्यांचं म्हणजे खूप कंडिशन वाईट आहे, पण तिथं स्वामींनी चमत्कार केला आणि तुमच्या मला लई आयुष्यात साथ दिलं हो ताई. हा. मला लई साथ दिलं ते. हो ना हो ना. आणि तुमच्या मनाला पण तुम्ही एवढं घाबरलेलं हो होता, तिथं स्वामींनी हो धीर दिला. खूप छान ताई. खूप सुंदर हो. अनुभव आहे ताई. लई अनुभव आला बाई. हा असं झालं होतं मला घरची म्हणजे माझी ताकद होती. हा हा असं झालेलं. हा हा. आम्ही 15 दिवस म्हणजे माझ्या मुलाला आणि मला झोप नव्हती, जेवण पण नव्हतं, काय नाही, नुसतं त्याच्या टेन्शन मध्ये होतो आम्ही. हो ना हो. नाही, पण घरामध्ये असं झाल्यानंतर कोणाला भूक लागेल सांगा बरं? मग किती वाईट कंडिशन असतं असं म्हणजे. मग चालेल. तुमचं हे बघितलं मी म्हणून म्हटलं केलं मी फोन. हा हा. नाही, छान आहे अनुभव ताई तुमचा. आणि स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप भाग्याचं काम आहे ताई. हो आणि जेव्हा स्वामींची साथ भेटते ना, तर तेव्हा खूप सुंदर सुंदर चमत्कार होतात. अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत. हो हो. हम्म. आता माझी इच्छा आहे, माझं अक्कलकोटला मला येऊ दे, मी असं रोज म्हणते. हा हा. नाही, मग स्वामींना जेव्हा बोलवायचं असेल तेव्हा बोलवतील ना तुम्हाला अक्कलकोटला पण. कारण तेच स्वामींच्या बोलते. इच्छेशिवाय कोणीही अक्कलकोटला जाऊ शकत नाही. हो हो ते तर आहे. हा. चालेल त्याची ताई. इच्छा कधी होते काय माहिती हो आता. हो. स्वामींना सांगा ना तुम्ही लवकर बोलवा म्हणावं मला अक्कलकोटला. हो चालेल ताई. खूप सांगते. सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी. हा. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते खरोखरच खूप सुंदर होते.
श्री स्वामी समर्थांची लीला पहा. प्रत्येक वेळी आपल्या स्वामी हे आपल्या भक्तांच्या आयुष्यात लहान मोठे चमत्कार तर करतच असतात, परंतु एखादा भक्त जेव्हा अडचणीत येतो तेव्हा मात्र स्वामी अशक्य गोष्टी शक्य करत असतात. कारण स्वामी हे नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांचं रक्षण करत असतात आणि पावलोपावली आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. खरोखर श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे येण्यासाठी भाग्य असावे लागते आणि या ताई तेवढ्याच भाग्यवंत आहेत. त्यापेक्षाही प्रत्येक स्वामी भक्त हा भाग्यवंत आहे. तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत येत असतो याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे, कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.